प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय तुषार फुंडकर यांच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त आज कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले। तुषार फुंडकर मित्र परिवाराचे खंबीर आधारस्तंभ प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। 22 फेब्रुवारी 2020 रोजी अकोट येथे तुषार फुंडकर यांची अत्यंत दुर्दैवी हत्या झाली होती। त्या काळ्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थितांचे डोळे पाणावले। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ एका पक्षाचे नव्हे तर सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अकोट शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुषार फुंडकर यांचा जनसंपर्क आणि सामान्य माणसांप्रती असलेले प्रेम किती अफाट होते याची प्रचिती यावेळी आली। उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्वर्गीय तुषार फुंडकर यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांनी जनसामान्यांसाठी केलेल्या संघर्षाचा गौरव केला। तुषार फुंडकर यांनी आपल्या राजकीय प्रवासात कधीही सामान्यांना अंतर दिले नाही। त्यांचा मित्रपरिवार हा केवळ नावापुरता नसून ते प्रत्येकांच्या सुखादुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्व होते। तुषार हा एक व्यक्ती नसून ती एक विचारधारा होती, अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। अजिंक्य भारत न्यूजसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।